नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। रिजवान खान यांचे 14 ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण। देऊळघाट ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील रहिवासी रिजवान खान उस्मान खान यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, 15व्या वित्त आयोगाच्या कामांतील अनियमितता आणि आठवडी बाजारातील अतिक्रमणाच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत 14 ऑगस्ट 2026 पासून जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे। याबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात रिजवान खान यांनी म्हटले आहे की यापूर्वी 10 मार्च 2026 रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते। त्यावेळी देऊळघाट ग्रामपंचायतीतील 15व्या वित्त आयोग 2023 ते 24 अंतर्गत झालेल्या कामांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर समिती स्थापन करण्यात आली होती। मात्र चौकशीनंतरही संबंधित कामांमध्ये वापरण्यात आलेल्या साहित्याचे नियमानुसार वितरण अथवा नोंदींबाबत समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। देऊळघाट येथील आठवडी बाजारात उभारण्यात आलेल्या ओट्यांवर व्यापाऱ्यांऐवजी जनावरे बांधली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे अनेक भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत असून पावसाळ्यात सांडपाणी थेट भाजीपाल्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या परिस्थितीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। याशिवाय आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणाबाबत अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही जिल्हा परिषद प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर शासकीय नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रिजवान खान यांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की 10 मार्चच्या उपोषणानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे नाईलाजास्तव 14 ऑगस्ट 2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। उपोषणादरम्यान त्यांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे। दरम्यान देऊळघाट ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच ग्रामस्थ आणि लहान व्यावसायिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे। या निवेदनामुळे देऊळघाटमधील ग्रामपंचायत कारभार आणि विकासकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।